बहुतेक माझा आवाज येत असेल. माझा आवाज येत असेल तर मी सुरू करतोय. मला सुरू करा असा एक इशारा सहज करा, म्हणजे मी माझं म्हणणं सुरू करतो. इंग्लिश सर सुरू करायचं का? वानखेडे सर, आपण सुरू करूयात का? ठीक आहे, आपण सगळेजण आलात असं गृहीत धरून मी माझं विवेचन सुरू करतो. प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समारोप प्रबोधनपर पंधरवाडा 18 जुलै 2020 म्हणजे स्मृती दिन ते 1 ऑगस्ट हा जयंती दिवस. या 15 दिवसामध्ये आपण अण्णाभाऊ साठे या विषयाच्या अनुषंगानं आपण त्यांना अभिवादन करीत आहोत. आज मी आपणाबरोबर फकीराच्या अर्पण पत्रिकेतील दिशा म्हणजे फकीरा या कादंबरीला अण्णाभाऊ साठे यांनी जी अर्पण पत्रिका लिहिली त्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करणार आहे. म्हणून फकीराच्या अर्पण पत्रिकेची दिशा या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याबरोबर संवाद करणार आहे. प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कुत्तापल्ले सर, कार्याध्यक्ष माननीय ऐनापुरे सर, सचिव माननीय राकेश वानखेडे, सहसचिव माननीय समाधान इंगळे, आता फेसबुक पेजवर लाईव्ह असणारे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी जागरूकतेनं विचार करणारे सर्व मान्यवर मित्र आणि बंधू भगिनी, अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा या कादंबरीला जी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे ती अर्पण पत्रिका ही विशेष स्वरूपाची आहे. त्या अनुषंगाने मी बोलताना आपल्याशी संवाद करतो आहे.
की शिक्षणाची कोणतीही इयत्ता उत्तीर्ण न झालेला हा माणूस म्हणजे अण्णाभाऊ साठे जीवन शिक्षण आणि समाज शिक्षण या माध्यमातून तो अक्षर ज्ञानी होतो. अनेक पुस्तकांचे ते कर्ते होतात. महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक जीवनामध्ये भूमोल अशी कामगिरी करतात आणि ही गोष्ट इतिहासात नोंद घ्यावी अशी गोष्ट आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी आपल्या पुस्तकांना लिहिलेल्या सर्वच अर्पणपत्रिका हा खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो, इतक्या त्या वेगळ्या आहेत. म्हणजे एखादं पुस्तक समोर आलं की प्रथमदर्शनी त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला पाहायला मिळतं. त्यात लेखकापेक्षा खरं तर चित्रकाराचं कौशल्य अधिक असतं. आतल्या प्रकाशकीय मजकूर हा सुद्धा लेखकाचा नसतो. मात्र त्यानंतर येणारी अर्पणपत्रिका किंवा अर्पणपत्रिकेचं पृष्ठ किंवा पान हे मात्र खास लेखकाचं असतं. म्हणजे पुस्तकाचा आरंभ होण्यापूर्वी लेखकानं व्यक्त केलेली कृतज्ञता, व्यक्त केलेली भावना किंवा व्यक्त केलेले विचार चिंतन म्हणजे अर्पणपत्रिका, ज्यात नातेसंबंध दडलेले असतात. काही प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असतो, काही मित्रवर्ग असतो, काही अर्पणपत्रिकांमध्ये ईश्वरनामाचा उल्लेख असतो, काही सुविचार असतात, काही आवाहन असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे लेखक अर्पणपत्रिका पुस्तकांना लिहित असतो. आणि काही अर्पणपत्रिका मात्र टाळता येत नाहीत अशा असतात. म्हणजे त्या वाचल्याशिवाय पुढे पुस्तक वाचता येत नाहीत अशा पातळीवरच्या काही अर्पणपत्रिका असतात. पण तुलनेनं कित्येक अर्पणपत्रिका ह्या अत्यंत सहजतेने औपचारिकतेने लिहिलेली असतात. परंतु गंभीर लेखक मात्र सहजतेने औपचारिक म्हणून अर्पणपत्रिका लिहित नाही. तो अर्पणपत्रिका लिहून विशिष्ट अशी भूमिका, विशिष्ट अशी धारणा किंवा विशिष्ट असं उद्दिष्ट समोर ठेवून अर्पणपत्रिका लिहित असतो. त्यामुळं पुस्तका इतकीच अर्पणपत्रिका ही त्या पुस्तकाला अत्यंत महत्त्वाची असते. वस्तुतः ज्योतिराव फुले यांनी आपल्या काही पुस्तकांना अर्पणपत्रिका लिहिलेल्या आहेत. त्या अर्पणपत्रिका कमालीच्या विचारप्रवर्तक आहेत. म्हणजे पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा हा 1969चं पुस्तक आहे. 1869चं. या पुस्तकाला त्यांनी जी अर्पणपत्रिका लिहिलेली आहे ती कुणाला अर्पण केलेली आहे तर रामचंद्र बाळकृष्णजी राणे, म्हणजे परमहंस सभेचे जे काही कार्य करणारे कार्यकर्ते होते रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना ही अर्पणपत्रिका अर्पण केलेली आहे. ब्राह्मणांचे कसं हे 1869चं पुस्तक आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिका अत्यंत वेगळी आहे. पुन्हा कोणती अर्पणपत्रिका आहे तर महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार यास परमप्रीतीने नजर केली आहे अशी अर्पणपत्रिका ब्राह्मणांचे कसब या ज्योतिराव फुल्यांच्या पुस्तकांची आहे. तर गुलामगिरी हे पुस्तक युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांना अर्पण केलेलं आहे. कारण काय तर त्यांनी गुलामाला दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात अत्यंत औदार्य दाखवलेलं होतं, निरपेक्षता दाखवलेली होती, किंवा परोपकार बुद्धी दाखवलेली होती. म्हणून युनायटेड स्टेट्सच्या लोकांना, त्यातही सदाचारी लोकांना गुलामगिरी हे पुस्तक अर्पण केलेलं होतं. हे ज्योतिराव फुलेंच्या अर्पणपत्रिकेबाबत म्हणता येईल आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकांना परत अर्पणपत्रिका लिहिलेली आहेत. शूद्रपूर्वी कोण होते हे 1946चं पुस्तक आहे आणि हे पुस्तक ज्योतिराव फुले यांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. अस्पृश्य ते पूर्वी कोण होते आणि कोणत्या कारणामुळे अस्पृश्य झाले हे 1947चं पुस्तक आहे. हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 शूद्र संतांना अर्पण केलेलं आहे. त्यातले पहिले संत तामिळनाडूचे नंदनार, दुसरे संत आहेत उत्तरेकडचे रविदास आणि तिसरे संत महाराष्ट्राचे संत चोखामेळा. म्हणजे या संतांनी अस्पृश्य असून सुद्धा आपल्या काव्यातून, आपल्या रचनांमधून सर्व माणसांवर प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या 3 शूद्र संतांना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे.
आणि पुढचं पुस्तक एक आहे ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती. हे पुस्तक डॉक्टर सयाजीराव गायकवाड या बडोदा नरेशाला त्यांनी अर्पण केलेलं आहे. तर थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक आपल्या पत्नीला म्हणजे रामूच्या स्मृतीला त्यांनी अर्पण केलेलं आहे. म्हणजे ज्योतिराव फुले असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत यांच्या या सगळ्या अर्पण पत्रिका ह्या दास्यमुक्तीसाठी, अस्पृश्यतेसाठी किंवा लोकशाही आणि मानवता या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता हे झाले बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले. पण मराठी साहित्यिक आणि लेखकांनी सुद्धा आपल्या पुस्तकांना अर्पण पत्रिका लिहिलेल्या आहेत. त्यातही अण्णाभाऊ साठे ज्या काळात लिहित होते त्या काळात वि स खांडेकर आणि नासी फडके हे सुद्धा लिहित होते. आणि मग हे दोन लेखक लिहित असताना, अण्णाभाऊ साठे लिहित असताना वि स खांडेकर सुद्धा लिहित होते. वि स खांडेकरांची एक कादंबरी आहे ययाती, जी 1959 प्रकाशित झालेली आहे. ही ययाती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सुद्धा आहे. म्हणजे 1959 ययाती ही कादंबरी आणि फकीरा ही कादंबरी सुद्धा 1959 एकाच वर्षातल्या या दोन कादंबऱ्या आहेत. वेगळेपण काय आहे तर वि स खांडेकरांनी फकीरा या कादंबरीला प्रस्तावना लिहिलेली आहे. पण या दोन्हीही कादंबऱ्यांच्या अर्पण पत्रिका जर आपण लक्षात घेतल्या तर या अर्पण पत्रिका किती भिन्न विचारसरणीच्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. मुळात वि स खांडेकरांनी ययाती या कादंबरीला लिहिलेली प्रस्तावना बघा. ते म्हणतात, मराठी कादंबरीचे शिल्पकार व मराठी गद्याला सामर्थ्याची जोड देणारे कलाकार हरिनारायण आपटे आणि मराठी विनोदाचे शिल्पकार व मराठी गद्याला सौंदर्याची जोड देणारे कलाकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. म्हणजे वि स खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी एकतर नाह आपटे आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या दोन कलावंत लेखकाला अर्पण केलेली आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांनी आपली कादंबरी त्याच वर्षातली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. म्हणजे एक लक्षात येतं की वि स खांडेकर हे स्वतःला आपटे आणि कोल्हटकर यांच्याशी जोडून घेतात, तर अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःशी जोडून घेतात. हे वेगळेपण या दोन्ही लेखकाचं आपल्याला लक्षात येतं. याच काळाच्या आसपास 2-4 वर्षानंतर भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी आलेली आहे. आणि या कोसला या कादंबरीला त्यांनी जी लिहिलेली अर्पण पत्रिका ही सुद्धा अत्यंत वेगळी आहे. 100 99 अशा 2 शब्दांमधली ही अर्पण पत्रिका आहे. आणि या अर्पण पत्रिकेद्वारे भालचंद्र नेमाडे हे निवडणुकांसाठी लिहित नाहीत तर मी लिहितोय ते अधिकारांसाठी लिहितोय अशी एक धारणा बाळगून त्यांनी लेखन केलेलं आहे. तर वस्तुतः त्यांच्या पुढच्या सगळ्या कादंबऱ्या ह्या निवडकांसाठी आहेत की अधिकारांसाठी आहेत यावरचं संशोधन आपल्याला करता येऊ शकेल. मात्र मला त्या काळामध्ये लेखक विचारवंत काय अर्पण पत्रिका लिहित होते आणि अण्णाभाऊ साठे काय अर्पण पत्रिका लिहित होते याकडे मला आपल्याला घेऊन जायचं होतं. म्हणजे अण्णाभाऊंच्या फकीराची अर्पण पत्रिका स्वतंत्रपणे आपल्याला अभ्यासता येऊ शकेल इतकी वेगळी आहे, परंतु त्यांच्या इतर पुस्तकांच्या अर्पण पत्रिका सुद्धा लक्षात घ्याव्यात अशाच आहेत. त्यामुळे त्याही अर्पण पत्रिकांचा आपण विचार करून आपण फकीराच्या अर्पण पत्रिकेकडे जाणार आहोत. अण्णाभाऊने 1941-42 पासून पोवाडे लिहिलेले आहेत, लोकनाट्य लिहिलेले आहेत. खरं तर 1945 ते 52 या काळात त्यांची लोकनाट्य फार गाजल्याने सादर बंद झालेली आहे. 1949 पासून त्यांनी कथालेखन केलेलं आहे. 1951 नंतर त्यांनी कादंबरी लेखन केलेलं आहे. म्हणजे कादंबरी लेखनाकडे ते अगदी शेवटी वळलेले आहे. शेवटी म्हणजे 1969 पर्यंत अव्याहतपणे अण्णाभाऊ साठे कादंबरी लेखन करीत होते. 1969 या एका वर्षामध्ये अण्णाभाऊंच्या एकूण 32 कादंबऱ्यांपैकी 12 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. म्हणजे 1969 हे त्यांचं स्मृती वर्ष आहे किंवा निधनाचं वर्ष आहे. म्हणजे या शेवटच्या वर्षामध्ये 32 पैकी 12 कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या आहेत.
यातल्या काही पुस्तकांना त्यांची अर्पणपत्रिका आहे, तर काही पुस्तकांना अर्पणपत्रिका लिहिलेली नाही. त्यांना ती लिहिणं महत्त्वाचं वाटलं नसावं कदाचित. पण त्या सगळ्या अर्पणपत्रिकांमध्ये 1951 साली लिहिलेली एक अर्पणपत्रिका मला फार महत्त्वाची वाटते आहे. ती अर्पणपत्रिका लिहिलेली आहे वारणेच्या खोऱ्यात नावाच्या 1951 या वर्षी आलेल्या कादंबरीला. काय कादंबरीची अर्पणपत्रिका आहे? अण्णाभाऊ म्हणतात, ज्याने दलितांचे साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले. काय वाक्य आहे? ज्याने दलितांचे साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले त्या महान गोरकीच्या स्मृतीला सादर समर्पण. म्हणजे या शब्दामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ही अर्पणपत्रिका लिहिलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंना मॅक्झिम गोरकीचे स्मरण करणं अत्यंत आवश्यक वाटतं. ते आवश्यक का वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची कम्युनिस्ट विचारधारा. मुळात मॅक्झिम गॉर्कींचं नाव हे वेगळंच आहे. ते एक टोपण नाव आहे लिहिलेलं आत्ताचं. पण मॅक्झिम गॉर्कींचं मूळ नाव हे अलेक्सेई मॅक्झिमिव्हिच पेशकॉव असं रशियन भाषेतलं ते नाव आहे. म्हणजे उच्चार करायलाही किचकट असं हे नाव मॅक्झिम गोरकीचं आहे. तर हा रशियन लेखक आणि अण्णाभाऊ साठे हा महाराष्ट्रीयन भारतीय लेखक, या दोघांच्या जीवनामध्ये किती साधर्म्य आढळतं आहे. आणि अण्णाभाऊ साठे मॅक्झिम गॉर्कींचं जीवन आपल्या जीवनाशी कसं जोडून बघता आहेत. कदाचित त्याच्यामुळेच बहुतेक ही अर्पणपत्रिका 1951च्या कादंबरीला अण्णाभाऊंनी ही मॅक्झिम गोरकीला अर्पण केलेली असावी. म्हणजे मॅक्झिम गोरकीचं जीवन जर आपण पाहिलं तर काय आहे, 8व्या वर्षापासून मॅक्झिम गोरकीला कष्टाची कामं करावी लागलेली आहेत. म्हणजे हे काम करत असताना रशियन कामगारांचं शोषण, रशियन कामगारांचं दुःख या मॅक्झिम गोरकीनी अनुभवलेलं आहे, जवळून अनुभवलेलं आहे. खुद्द मॅक्झिम गोरकीनी काम करताना मालकाचा मार खाल्लेला आहे, मालकाचा अपमान सहन केलेला आहे. आणि याच मॅक्झिम गोरकीनी गोरकी हे टोपण नाव घेतलं आणि टोपण नाव घेऊन लेखन केलं. या गोरकी या शब्दाचा अर्थ सुद्धा फार वेगळा आहे, जो त्यांच्या जीवनाशी निगडीत असा अर्थ आहे. काय गोरकी म्हणजे काय? गोरकी या शब्दाचा मूळ अर्थ आहे कटू, किंवा या शब्दाचा मूळ अर्थ आहे दुःखी. म्हणजे कटू आणि दुःखी या दोन शब्दाचा अर्थ म्हणजे गोरकी. हे गोरकी हे नाव घेऊन मॅक्झिम गोरकी यांनी पुढे लेखन केलेलं आहे, पुढे ते प्रसारित झालेले आहे. म्हणजे मॅक्झिम गोरकी हे लहानपणापासून कष्ट करत होते, लहानपणापासून कामगारांचं दुःख त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांचं शिक्षण सुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे, परंतु त्यांनी वाचन मात्र भरपूर केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या अनुभूतीच्या जोरावर मॅक्झिम गोरकी मधला हा क्रांतिकारक विचारवंत हा कसा विकसित झालेला आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणजे कामगारापासून तो कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यापासून ते लेखक असा मॅक्झिम गोरकीचा प्रवास आहे. मात नावाची रशियन कादंबरी, जिचं मराठीमध्ये आई किंवा इंग्रजीत मदर या नावाने तिचं भाषांतर झालेलं आहे. आई या कादंबरीमध्ये अशी दाबली गेलेली एक स्त्री अनुभवातून पुढे किती बंडखोर होते आहे हे मॅक्झिम गोरकी यांनी या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून मॅक्झिम गोरकी यांचं जीवन अनुभव आणि अण्णाभाऊ साठे यांचं जीवन अनुभव आपल्याला काही समान पातळीवर जातं की काय हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे 1936चा मॅक्झिम गोरकींचा मृत्यू आहे, तो कसा झाला? तर असं सांगितलं जातं की दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांच्या विषप्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे 1936 मध्ये. नंतरच्या काळामध्ये डॉक्टरांना काहीतरी शिक्षा झाली, हा पुढचा भाग आहे. परंतु या लेखकाचा मृत्यू सुद्धा असा मनाला चटका लावणार आहे, लहानपणाचं कष्टही चटका लावणार आहे, परंतु त्यांचं संबंध वाङ्मय हे किती क्रांती निर्माण करणार आहे, चळवळ उभं करणार आहे, चळवळीला खाद्य देणार आहे. आणि अशा या क्रांतिकारकांच्या जीवनाला अण्णाभाऊ स्वतः जोडून बघता आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा मॅक्झिम गोरकीप्रमाणे लहानपणी बालवयात कष्ट केलेलं आहे, हे आपण सगळे जाणत आहोत. किंबहुना मुंबई नगरीमध्ये कामगार म्हणून ते वावरले आहेत, कामगार चळवळीमध्ये ते वावरले आहेत, कामगार चळवळीचे कम्युनिस्ट कार्यकर्ते ते झालेले आहेत. आणि या कम्युनिस्ट चळवळीसाठी, कामगार चळवळीसाठी
अण्णाभाऊंनी आपलं लेखन वापरलेलं आहे, उपयोगात आणलेलं आहे. म्हणजे या दोघांचंही जीवन प्रामुख्याने समाजासाठी आणि देशासाठी अर्पण झालेलं आहे. त्यामुळे वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीला लिहिलेली प्रस्तावना ही अत्यंत अचूक आहे, अर्पण पत्रिका ही अत्यंत अचूक आहे, म्हणून तिचा विशेष उल्लेख मला करण्याची इथं गरज वाटलेली आहे. अलगूज ही कादंबरी उषाताई डांगे यांना अर्पण केलेली आहे. कॉम्रेड डांगे साहेबांच्या पत्नी म्हणजे उषाताई डांगे. वस्तुतः उषाताई डांगे यांचं जीवन सुद्धा असेच संघर्षमय आहे. पतीचं निधन झाल्यानंतर विधवा झालेल्या उषाताई नंतर कॉम्रेड डांगे यांच्याबरोबर विवाह करतात, चळवळीत येतात आणि मजूर स्त्रियांना, कामगार स्त्रियांना चळवळीमध्ये आणतात. कामगार चळवळीतल्या अनेक कामगारांच्या पाठीवर शब्बासकीची, प्रेरणेची थाप देतात. अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस रशियाला प्रवास करण्यासाठी निघाले होते त्यावेळेस अण्णाभाऊंच्या पाठीवर मायेनं स्पर्श करणारे, थोपटणाऱ्या कोण होत्या? उषाताई डांगे होत्या. याची कृतज्ञता अलगूज या कादंबरीतल्या अर्पण पत्रिकेमध्ये आपल्याला वाचायला मिळते आहे. तर मास्तर ही कादंबरी आहे. ही मास्तर ही कादंबरी कृष्णाकाठचे लोकनायक राजाराम बापू पाटील यांना अर्पण केलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920चा, तर राजाराम बापू पाटील यांचा सुद्धा जन्म योगायोगाने त्याच दिवसाचा, त्याच वर्षातला आहे. आणि वाळवा मतदारसंघातून निवडून राजाराम बापू पाटील हे मंत्री झालेले आहेत, महसूल व वन खात्याचे मंत्री झालेले आहेत. आणि अशा या मंत्र्याचं अर्पण पत्रिकेमध्ये उल्लेख करणं म्हणजे कुठंतरी आपल्या परिसरातील माणसांना आपण आपल्याशी जोडून बघणं, हे अण्णाभाऊंची कृती या अर्पण पत्रिकेमध्ये आहे. म्हणून अण्णाभाऊंची अर्पण पत्रिका ही अशी उगीच सहजतेने केलेली आहे. त्याच्या पाठीमागे फार मोठी धारणा आहे, फार मोठी भूमिका आहे असं आपल्याला लक्षात येतं. अग्निदिव्य ही कादंबरी आहे. ही कादंबरी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अर्पण केलेली आहे. वसंतराव नाईक हे भटक्या विमुक्त जमातीतल्या तरुण हा पुढे मुख्यमंत्री पदावर जातो आहे महाराष्ट्राच्या. आणि ही मोठं योगदान अण्णाभाऊंना जवळचं वाटलं आहे. ज्या काळात ते मुख्यमंत्री होते त्या काळातच ही कादंबरी लिहिली गेलेली आहे. अग्निदिव्य ही ऐतिहासिक कादंबरी. किंबहुना राम रावण युद्ध हा कथासंग्रह कुणाला अर्पण केलेला आहे त्यांनी? तर क्रांतिकारक सहकार श्री आमदार रत्नापा अण्णा कुंभार यांना ही अर्पण केलेले आहे. रत्नापा कुंभार हे स्वातंत्र्य सैनिक आणि वस्तुतः भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते एक सदस्य होते. त्यांची सही सुद्धा त्या राज्यघटनेच्या पहिल्या प्रतीवर आहे असे आपल्याला लक्षात येईल. मुख्यतः ते स्वातंत्र्य सैनिक होते. ही एक विचाराचा धागा अण्णाभाऊंनी स्वतःशी जोडून घेतलेला आहे आणि राम रावण युद्ध हा कथासंग्रह त्यांना अर्पण केलेला आहे. तारा नावाची कादंबरी ही त्यांचे छोटे बंधू शंकरभाऊ साठे यांना अर्पण केलेली आहे. तर इनामदार हे नाटक त्यांची दुसरी पत्नी जयवंताबाई यांच्या मुली शांताबाई यांना आणि शकुंतलाबाई या दोघींना, या 2 मुलीला त्यांनी अर्पण केलं. इनामदार हे नाटक काय यांना अर्पण केलं असावं? वस्तुतः ह्या जयवंताबाईच्या मुली, पण जयवंताबाईंच्या या 2 मुलींना अण्णाभाऊंनी बापासारखं प्रेम केलं आणि अण्णाभाऊंना या 2 मुलींनी मुलीप्रमाणे माया लावलेली आहे. मुलीप्रमाणे जीवन आपल्या त्यांच्याशी निगडीत वाहिलेलं आहे. म्हणून आपल्या या 2 जयवंताबाईच्या मुली असल्या तरी आपल्या या 2 मुलींना ही इनामदार ही नाटक त्यांनी अर्पण केलेलं आहे. गुराळ नावाचा कथासंग्रह आहे तो आपला जिगरी दोस्त शाहीर अमर शेख यांना अर्पण केलेला आहे. म्हणजे या संबंध अर्पण पत्रिका जर पाहिल्या तर अण्णाभाऊ साठे यांची भूमिका, अण्णाभाऊ साठे यांची दूरदृष्टी किती वेगळी होती की जी दूरदृष्टी आपल्याला आत्ता तपासता येते. हे संबंध अर्पण पत्रिकेतले माणसं महाराष्ट्राशी समाज जीवनामध्ये हे आगळं वेगळं काही योगदान करणारे माणसं होते असंही आपल्याला लक्षात येतं. पण 1959च्या फकेरा या कादंबरीला लिहिलेली अर्पण पत्रिका ही 1 मार्च 1959ची आहे. जी अर्पण पत्रिका अण्णाभाऊंना एका वेगळ्या दिशेकडं घेऊन जाते किंवा वेगळ्या दिशेचं सूचन करते आहे असं आपल्याला लक्षात येतं. या अर्पण पत्रिकेच्या ओळी बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला, म्हणजे
या अर्पण पत्रिकेमध्ये फक्त बाबासाहेबांचा उल्लेख केला असता किंवा त्यांच्या फक्त नावाचा उल्लेख केला असता तर संदिग्धता आली असती, फारसं वेगळेपणा आला नसता. एक नाव टाकायचं अर्पण पत्रिकेमधून ते टाकलं असतं. परंतु अण्णाभाऊ अत्यंत जागरूकपणे शब्द वापरतात, शब्द जोडतात, झुंजार लेखणीला. म्हणजे हे दोन शब्द, त्यातलाही झुंजार हा शब्द काय दाखवतो? झुंजार हा शब्द एक लढाऊपणा, युद्ध कुशलता, विचारातली युद्ध कुशलता, विचारातली क्रांतिकारकता, लढाऊपणा हा अर्थ हे शब्द झुंजार लेखणीतले शब्द हे दर्शवतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही क्रांतिकारक स्वरूपाची होती. तिच्यात जग बदलण्याचं सामर्थ्य होतं, याची खात्री अण्णाभाऊ यांना पटली होती कदाचित. त्यामुळंच अण्णाभाऊ साठे यांनी ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. एक लक्षात घेता येतं की 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण होतं आणि 1956 मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धर्मक्रांतिकारकत्व लक्षात येत आहे, धर्मांतर लक्षात येत आहे. आणि या संबंध, या दोन गोष्टीमुळे समाज जीवन ढवळून निघालेलं आहे. आणि समाज जीवन ढवळून निघाल्यामुळं एक वेगळी चळवळ समाज जीवनामध्ये भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या चळवळीला अण्णाभाऊ साठे अनुभवत होते. वस्तुतः या चळवळीच्या पूर्वी कम्युनिस्टांची चळवळ होती, कामगारांची चळवळ होती, त्याच्यापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वातंत्र्याची चळवळ होती. आणि ही तिसरी चळवळ होती, ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रणित विचाराची, ती म्हणजे समाज परिवर्तनाची चळवळ. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रणित समाज परिवर्तनाची चळवळ अण्णाभाऊ साठे हे अनुभवत होते ते 1956 नंतर. कदाचित त्याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी हे सगळं अनुभवलेलं असेल. परंतु अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी चळवळीच्या अनुषंगानं प्रचार कार्यामध्ये गुंतलेले होते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या प्रसारामध्ये ते गुंतलेले होते, स्वातंत्र्य चळवळीच्या प्रसारामध्ये गुंतलेले होते, किंवा समाज जीवनामधले अनेक काळा बाजार, भ्रष्टाचार, शोषण हे सगळं मांडत होते. परंतु 1956च्या अनुषंगानं अण्णाभाऊ साठे यांची फकीरा मात्र एका वेगळ्या दिशेकडे जाते आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आरंभीच्या काळातले त्यांचे सगळं वाङ्मय हे कामगारांच्या चळवळीसाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी, त्यातल्या प्रत्यक्ष सहभागासाठी त्याने उपयोगात आणलेलं आहे. 1956चं धर्मांतर आणि 1956 धर्मांतरानंतर निर्माण झालेली सामाजिक चळवळ याकडे जर त्यांचं लक्ष गेलं नसतं तर कदाचित फकीरासारखी कादंबरी निर्माण झाली असती की नाही याविषयी आपल्याला शंका व्यक्त करता येते. कारण या दोन्हीही व्यक्तिमत्वामधलं साम्य, या दोन्हीही व्यक्तिमत्वामधील प्रभाव क्षमता अण्णाभाऊंना कदाचित लक्षात आली असावी. आणि म्हणून 1958चं साहित्य संमेलन, त्यातलं उद्घाटक म्हणून त्यांनी केलेलं भाषण आणि त्यातली अत्यंत प्रसिद्ध असलेली ती काव्यात्मक ओळ आहे. कोणती ओळ? हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे. हे अत्यंत प्रसिद्ध असे वाक्य 1958चं आहे. म्हणजे कादंबरी येण्यापूर्वीचं हे वाक्य आहे. किंबहुना जग बदल घालून घाव सारखी रचना ही सुद्धा 1959 पूर्वीची आहे, की ज्या ओळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंनी सामाजिक विषमतेविषयीची, सामाजिक हीनता मानलेल्या वर्गाविषयीचं दुखणं अण्णाभाऊंनी इथं मांडलेलं आहे. त्यामुळं ह्या दोन्हीही ओळी म्हणजे 58च्या साहित्य संमेलनातलं उद्घाटनपर भाषणातल्या ओळी आणि पुढं जगबदल घालून घाव सारखी ही ओळ, ह्या दोन्हीही ओळी अण्णाभाऊंनी विषमतेवर प्रामुख्याने बोट ठेवलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि केवळ ते बोट ठेवत नाहीत तर या विषमतेमधून बाहेर पडण्यासाठीची तयारी, मानसिक आणि सगळ्या प्रकारची तयारी, वैचारिक स्वरूपाची तयारी अण्णाभाऊ साठे यांनी पूर्ण केली होती असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं फकीरा या कादंबरीला लिहिलेली अर्पण पत्रिका ही नवी दिशा सूचित करते आहे असं मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीप्रवण विचारांमध्ये, बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, या अर्पण पत्रिकेच्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे काय बघतायत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीप्रवण विचारामध्ये ते फकीराला शोधत असणार आणि फकीराच्या विचारकृतीमध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शोधत असणार. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे प्रामुख्यानं कोणत्या पद्धतीनं, कोणत्या माध्यमातून समाज जीवनाकडे बघतायत
तर अण्णाभाऊ साठे यांची भूमिका ही साम्यवाद आणि आंबेडकरवाद या दोन्हीही अनुषंगानं साहित्यातून ते व्यक्त होत आहेत. त्यांचं साहित्य या दोन्हीही विचारधारेतून आविष्कृत होत आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतीप्रवण विचार आणि फकीराची क्रांतिकृती या दोन्हीचाही तौलनिक अभ्यास या निमित्तानं आपल्याला करता येतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी, अन्यायाविरुद्ध बंड करण्यासाठी सबंध आयुष्य त्यांनी अर्पण केलेलं होतं. 26 मे 1929 हा दिवस, नाशिक हे ठिकाण आहे. तिथल्या एका भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, अन्यायी जुलमाविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाहीत. म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या माध्यमातून होणारं शोषण संपवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरीपेक्षा सुद्धा स्वाभिमानाला अधिक महत्त्वाचं स्थान दिलेलं होतं. म्हणजे माणसाच्या उन्नतीच्या, प्रगतीच्या आड जे म्हणून घटक येतील त्या घटकांना बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेलं होतं. मग ती व्यक्ती असेल, संस्था असेल, धर्म असेल, जात असेल, रूढी असतील, प्रथा परंपरा असतील किंवा मनुस्मृती प्रणित कारभार असेल, व्यवस्था असेल, हे सगळं बाबासाहेब आंबेडकर हे नाकारत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक सूत्र होतं, ते म्हणजे निरीश्वरवाद. म्हणजे कुठल्याही ईश्वराचं अस्तित्व न मानणं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एक सूत्र आहे. आणि हे सूत्र 23 मे 1932 रोजी निपाणी येथल्या एका सभेमध्ये, भाषणामध्ये त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे. काय म्हणतात बाबासाहेब? आजपर्यंत आपल्याला हिंदूच्या देवांचे दर्शन नाही झाले म्हणून आपण मेलो नाही, किंवा आजपर्यंत हिंदूंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे माणसे झाले नाहीत. यापुढे आम्ही कोणाचेही गुलाम राहणार नाहीत असा आमचा कृतिनिश्चय आहे. म्हणजे एक तर आम्हाला देवाच्या दर्शनाची गरज नाही, देवाच्या दर्शनामुळे कुणामध्ये परिवर्तन झालेलं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कुणाचंही गुलाम व्हायचं नाही, त्यासाठी आमचा कृतिनिश्चय आहे असं त्या भाषणामध्ये स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. म्हणजे दैववादावर भरोसा न ठेवता मनगटाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर आपण आपले हक्क संपादन केले पाहिजे, आपल्या अधिकारासाठी संघर्ष केला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि ते स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेतात. स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा घेणारे माणसं आणि बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा घेत होते. काय म्हणत होते ते? स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य व आमच्यावर अधिराज्य असा कधीच होऊ शकत नाही. म्हणजे सहजपणे ते स्वातंत्र्य हे आमच्यासाठी खरं स्वातंत्र्य असलं पाहिजे, आमच्यावर ते अधिराज्य असता कामा नये किंवा मुठभर लोकांसाठी ते स्वातंत्र्य असता कामा नये असं बाबासाहेबांचं मत होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शोषणाला विरोध करत होते, शोषणाला नकार देत होते आणि मनुस्मृती व्यवस्थेकडेही ते अत्यंत चांगल्या तयारीनं बघत होते. ज्या मनुस्मृती प्रणित व्यवस्थेनं स्त्रियांना दुय्यम मानलं, स्त्रियांना गुलाम केलं, त्याविरुद्ध बाबासाहेब आंबेडकर विचार म्हणत होते, त्याला पर्याय देत होते. हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने तो नवा पर्याय बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि स्त्रियांना परिवर्तनाच्या, स्वावलंबनाच्या, आत्मनिर्भरतेच्या दिशेनं ते घेऊन गेलेले आहेत. म्हणजे ही सगळी बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिकारी विचारसरणी सामाजिकतेच्या अनुषंगानं अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीमधल्या फकीराच्या कृतीमध्ये आहे काय? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे क्रांतिकारक विचार आणि कार्य हे फकीरामध्ये आढळतं का, याचाही आपल्याला शोध घेता येतो. वस्तुतः वाटेगावात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या हाताला फकीराची समाधी लागते. ती कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे पाहण्यासाठी खरं तर जाणकारांनी जायला पाहिजे. ती फार समाधानकारक अवस्थेमध्ये समाधी फकीराची आहे असं मी तरी म्हणू शकत नाही. मात्र आता त्याच्याविषयी आत्ता भाष्य करण्याची गरज नाही.
मात्र ज्या अर्थी फकीराची समाधी आज ही वाटेगावच्या प्रवेशामध्ये डाव्या हाताला आहे, त्या अर्थी फकीरा हा माणूस हा काही कादंबरीमधला कल्पित माणूस नाही, कल्पित व्यक्तिरेखा नाही, ती इतिहासातील आहे. म्हणजे फकीरा हा इतिहास पुरुष आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमधला आहे की नाही हे आपल्याला तपासायचं आहे. म्हणजे गोरगरिबांच्या संकट काळात सरकारी खजिना लुटून आणताना अण्णाभाऊ साठे लहान आहेत, बाळ आहेत, त्यांच्या घरापुढे फकीरा उभारतो आणि लुटीतली काही रक्कम, काही रुपये हे घरी देतो आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं बाळपण हे अशा सरकारी खजिना लुटलेल्या लुटीतून हे वाढलेलं आहे. आता हा सरकारी खजिना हा काही भारतीयांच्या श्रमाचा नाही, तर तो इंग्रजांनी लुटलेला आपल्या माणसांचा खजिना. त्या लुटीच्या आधारे म्हणजे किती बंडखोरी ही फकीरांच्या वर्तनामध्ये आहे, त्यांच्या कार्यामध्ये आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून फकीराचं संबंध कादंबरीमधला वावर जर आपण लक्षात घेतला तर प्रत्येक कृतीमध्ये क्रांतिकारकताच आढळते. आणि नुसती क्रांतिकारकता नाही तर क्रांतिकारक मानवता फकीराच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याच्या कार्यामध्ये आढळते आहे. एक लक्षात घ्या, आपला बाप हा ह्या वाटेगावसाठी, आपल्या गावासाठी गेलेला आहे, याची जाणीव बाल फकीराला होती. लक्षात घ्या, म्हणजे बाल फकीर एका ओळीमध्ये म्हणतो आहे की आपला गबऱ्या मोठा झाला की मी त्या खोताला मारीन. म्हणजे लहानपणापासून या फकीराची बंडखोर वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध विचार मांडण्याची वृत्ती ही बालपणापासून कशी रुजलेली होती, राणोजीकडून आलेली होती, हेही आपल्याला लक्षात घेता येतं. त्या कादंबरीमधल्या निवेदनात किंवा फकीराच्या आईच्या तोंडची काही ओळी आहेत, त्या ओळीमधून आपल्याला लक्षात येतं की हा बाल फकीरा हा कोणत्या विचारसरणीचा होता. फकीराचा लहान भाऊ हा साधू आणि फकीरा हा वडील भाऊ मोठा. तर या दोघांविषयी आई काय म्हणते, तर साधू म्हणजे लहान भाऊ हा आजोबासारखा तलवार घेऊन भीक मागत जमात जगविणारा. साधू कसा आहे, आपल्या आजोबासारखा तलवार घेऊन भीक मागून जमात जगविणारा. तर फकीरा बापासारखा आहे, बंडखोर आहे, भीक न मागता आपला हक्क आणि अधिकार घेऊन जमात जगविणारा आहे. साधूचं आणि फकीराचं व्यक्तिमत्व हे बालपणापासून कसं वेगळं होतं हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे लहानपणापासून फकीरा हा अन्यायाची चीड असलेला आहे. त्याचे सोबती आणि तो मोठे होतात, वयात येतात आणि वयात आल्यानंतर सुद्धा अण्णाभाऊंचा हा फकीरा अत्यंत क्रांतिकारी मानवतावादी कारकिर्दीनं हा गाजतो आहे. म्हणजे शिगावचा बापू खोत वाटेगावची जोगणी घेऊन पळतो आहे, फकीरा पाठला करतो आहे, त्याला हद्दीत तो पकडतो आहे, तलवारी सकट त्याचा हात तोडतो आहे. घायाळ झालेला बापू खोत म्हणतोय मला मारू नकोस. फकीराला खरं तर संधी होती बापाचा बदला घेण्याची आणि रिवाजाप्रमाणे शिरच्छेद करण्याची, परंतु हा फकीरा म्हणतो की तलवार तिथंच पडू दे, तो घोडा आणि जीव घेऊन पळ. म्हणजे दयेची भीक मागणारा बापू खोत आणि दयेची भीक मागणाऱ्या बापू खोताला फकीरानं दिलेलं हे जीवनदान, हे जीवनदान म्हणजे अहिंसेची एक कृती आहे. गौतम बुद्धाची क्षमा, गौतम बुद्धाची करुणा, गौतम बुद्धाची दया या ठिकाणी समोर येते आहे. म्हणून ही कृती फकीराची हिंसेची नाही तर ही माणुसकीची आहे. आणि माणुसकीची कृती ही बाबासाहेब आंबेडकरांची कृती होती, जी फकीराच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळते. म्हणजे गुन्हेगार जमातीचा कायदा ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेस मातंग असतील किंवा महार असतील किंवा तत्कालीन गुन्हेगार जमाती मानलेल्या, त्या मानलेल्या गुन्हेगार जमातींना हजेरी द्यावी लागायची, त्यांचं या माध्यमातून शोषण व्हायचं. अण्णाभाऊचा फकीरा काय करतोय बघा, तर आपल्या समाजावरील हजेरी ही गुन्हेगार जमातीची म्हणून हजेरी संपली पाहिजे, आपले माणसं यातून बाहेर पडले पाहिजेत, हे रीतसर मार्गाने बाहेर पडले पाहिजेत, गुन्हा नसताना गुन्हेगार का मानलं जातं ही खंत ज्यावेळेस तो विष्णुपंत कुलकर्णी यांच्याजवळ व्यक्त करतो आणि यातून काहीतरी करायला पाहिजे, हा सनदशीर मार्ग फकीरा अवलंबतो आहे.
आणि हे ऐकून विष्णुपंत कुलकर्णी साताऱ्याला जातात आणि साताऱ्याला जाऊन तक्रार करतात, फकीराचं म्हणणं मांडतात आणि त्या म्हणण्यानंतर सावळा नानाला बेळगावच्या कैदेमधून सुटका केलेली आहे, हजेरीमधून सुटका केलेली आहे. म्हणजे गुन्हेगार जमातीच्या अत्यंत वाईट प्रथेतून, कायद्यातून सनदशीर मार्गानं, शांततेच्या मार्गानं हा फकीरा प्रयत्न करतो आहे. हे सुद्धा केंद्र या कादंबरीचं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं फकीराची ही क्रांतिकारक विचारसरणी, कायद्याच्या मागणीनं हक्क मिळवणं, हे सबंध कादंबरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं फकीरा हा कुणाची सोबत करतो आहे, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे सोबती कोण आहेत, कोणासाठी तो संघर्ष करतो आहे, मुळात अण्णाभाऊ साठे यांचा हा फकीरा म्हणजे आपला फकीरा हा महाराष्ट्रातील, भारतातील समाजासाठी, प्राथमिक स्वरूपात मातंग समाज, महार समाज आणि इथल्या गुन्हेगार समाजासाठी तो प्रयत्न करतो आहे. आणखीन कोणासाठी प्रयत्न करतोय? त्याचे सगळे साथीदार हे अन्यायाविरुद्ध बंडखोर करणारे आहेत. आणखीन कोण आहेत? तर गावातील सत्तू भोसले नावाचा एक लढवया माणूस आहे, त्याच्यासाठी तो मदत करतो आहे. म्हणजे त्याचे मित्र सुद्धा हे अन्यायाविरुद्ध बंडखोरी करणारे आहेत. हा सत्तू भोसले काय करतो आहे? तर सैन्यामध्ये भरती झालेला इंग्रजांच्या, परंतु इंग्रज अधिकारी अपमान करतो आहे आणि अपमान केल्यानंतर आपला स्वाभिमान टिकविणारा हा सत्तू भोसले हा नोकरी सोडतो सैन्यातली आणि गावात येतो. गावात आल्यानंतर लक्षात येतं की गावगुंड असलेले शेतकरी, जमीनदार माणसं हे सर्वसामान्य माणसाला छळतायत. त्यातही गावातला मथाजी चौगुले हे अस्पृश्य असलेल्या, दलित असलेल्या सईला मारतो आहे, जी गरोदर आहे. विनंती करतोय की मारू नकोस, तरीही तो ऐकत नाही. न ऐकणाऱ्या या मथाजी चौगुल्याचा खून सत्तूजी करतो आणि फरार होतो. त्याला पुन्हा फरारानंतर पकडलं जातं, साताऱ्याला घेऊन चाललेले असतात आणि आपल्या मित्राकरवी हा फकीराला निरोप देतोय की मला यातून सोडव. आणि म्हणून फकीरा हा लक्षात घेतोय की सत्तू भोसलेने काय केलेलं आहे, सत्तू भोसलेने खून का केला, सत्तू भोसले का फरार झाला. म्हणजे कुणाच्याही मदतीसाठी अण्णाभाऊंचा फकीरा धावून जात नाही. स्वतःसाठी दरोडा टाकणारा दरोडेखोर याच्यासाठी अण्णाभाऊंचा फकीरा हा पुढे जात नाही. तर सत्तू भोसले हा क्रांतिकारक आहे, समाजातल्या माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आहे. त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे मदतीला. आणि म्हणून आपल्या सोबती करवी तो जातो आणि सत्तू भोसलेंची सुटका करतो आहे. म्हणजे ही सुटका फकीराच्या व्यक्तिमत्वातलं एक वेगळेपण आहे असे आपल्याला लक्षात येतं. किंबहुना दुष्काळ झालेला आहे, दुष्काळात खरं म्हणजे प्रजेची काळजी घेण्याचं काम हे सरकारनं केलं पाहिजे, इंग्रज सरकारनं केलं पाहिजे किंवा तत्कालीन व्यवस्थेनं करायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस दुष्काळात सुद्धा सरकार काहीही करत नाही, त्यावेळेस मात्र फकीराला आपला हक्काचा मार्ग सापडतो. जर माझी प्रजेला जिवंत ठेवत नसेल, काळजी घेत नसेल, तर राजाविरुद्ध सुद्धा कृती करण्याची धमक अण्णाभाऊंचा फकीरा करतो आहे. तो काय करतो आहे? तर मठकऱ्याला लुटतो आहे, माळवाडीच्या त्यातल्या मठकऱ्याच्या पेव्यातील धान्य लुटतो आहे आणि दुष्काळात भरल्या गेलेल्या सगळ्या गरिबांना तो जगवतो आहे. तो जगवतोय तो एका विशिष्ट जातीला नाही, जे म्हणून गरीब आहेत, ज्यांच्या दुरडीमध्ये भाकर नाही, अशा सगळ्या गरिबांना जगविणारा हा फकीर आहे. आणि आपला हक्क आहे, हक्कानेही तो भांडतो आहे, बंडखोरी करतो आहे. आणि सुरुवातीला काय आहे? आम्हाला जगवलं पाहिजे सरकारला. पण सरकार जर दुर्लक्ष करत असेल तर मग मात्र आपला हक्क भांडून मागितला पाहिजे. या बाबतीत अन्यायाने लागलेली हजेरी फकीरानं नाकारलेली आहे. फकीरावर सुद्धा 3-3 वेळा हजेरी, घरातच थांबायचं, गावातच थांबायचं आणि घराच्या बाहेर येऊन हजेरी द्यायची, घरातून हजेरी द्यायची नाही. रावसाहेब पाटील हजेरी घेताना फकीरा हजर आहे असं म्हणतो, पण तो म्हणतो बाहेर येऊन हजेरी दे, आणखीन बाहेर येऊन हजेरी दे. अपमानास्पद ज्यावेळेस वागणूक हा रावसाहेब पाटील करतो, त्यावेळेस मात्र अण्णाभाऊंच्या फकीराला हे सहन होत नाही, स्वाभिमान जागे होतो आणि त्या रावसाहेब पाटलाला मारतो म्हणजे जिवंत मारत नाही, मारतो आणि फरार होतो. आणि फरार होऊन पुन्हा आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला तो वाचा पडतो आहे आणि समाजावरले अन्याय हे दूर कसे होतील याचाही प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून सरकारी खजिना लुटणं ही जी गोष्ट आहे, त्यातही वाड्यात, रघुनाथ बामणाच्या वाड्यात जाऊन सरकारी खजिना लुटणं
यामधली दुसरी एक कृती कुठली आहे तर वाड्यात असलेल्या रुग्णात बामणांच्या स्त्रिया, मग पत्नी असेल, मुलगी असेल, या स्त्रियांकडं आणि मुलीकडं अण्णाभाऊंचा फकीरा जराही पाहत नाही. रुग्णातला किंवा त्याच्या पत्नीला वाटतं की कदाचित हा आपल्या मुलींची, स्त्रियांची इज्जत लुटेल, पण फकीरा म्हणतो अरे माझ्याही घरी बहिणी आहेत, माझ्याही घरी आई आहे, मी लुटतोय तो स्त्रियांच्यासाठी नव्हे, ह्यासाठी नव्हे, तर माझ्या समाजाला भाकर पाहिजे, माझ्या समाजाची भूक भागवायची आहे, यासाठी मग मी लुटतो आहे. म्हणजे सरळ सरळ सांगून लूट करणारा आणि आपली जमात, आपला समाज जगविणारा अण्णाभाऊ साठे, तेवढेच त्यांची नैतिकता सुद्धा या अनुषंगाने या घटनेमध्ये लक्षात घेता येते. आणि म्हणून सबंध कादंबरीवर फकीराच्या हातून कोणाचाही जीव जात नाही, कोणाचाही खून होत नाही, कोणाचीही हिंसा होत नाही. म्हणजे मी अत्यंत बारकाईनं पाहिलं, खोताचा हात तुटला, तो अपघाताने तोडला गेला, नंतर मात्र फकीराच्या हातून एकाही माणसाचा खून झालेला मला वाचता आला नाही, मला पाहता आले नाही. याचा अर्थ अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत जागरूकपणे ही कादंबरी लिहिलेली आहे. ही अहिंसा पुन्हा पुन्हा लक्षात घेण्यासारखी अहिंसा आहे. म्हणजे हिंसा टाळून बंडखोरी करता येते, हिंसा टाळून अन्यायाविरुद्ध दाद मागता येते किंवा अन्यायाविरुद्ध कृती करता येते. हे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीतल्या फकीराच्या क्रांती कृतीतून आपल्याला लक्षात येता येतं. म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते शस्त्र हे आपल्या बांधवांसाठी आहे, आपल्या समाजासाठी आहे, स्वसंरक्षणासाठी आहे. आणि हे स्वसंरक्षणाचं हत्यार हे विनाकारण हिंसा करण्यासाठी नाही. म्हणून हा धागा अत्यंत मला महत्त्वाचा वाटतो आहे. मी हळूहळू समारोपाकडे येतो आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीराची अर्पण पत्रिका, या अर्पण पत्रिकेच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फकीरामधला फकीरा, ह्या दोघांच्या विचारामध्ये कुठं साम्य आढळतं का, याचाही शोध आपल्याला या निमित्तानं घेता येतो. खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि फकीरा याची तुलना याच्यापूर्वी कशी कुठं झाली का नाही हे मला माहीत नाही. वस्तुतः ते व्हायला पाहिजे. आणि ही तुलना जर झाली तर मराठी साहित्याला एक वेगळा विचार आपण देऊ शकतो असंही मला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे हे दोन्हीही व्यक्तिमत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फकीरा, हे दोन्हीही व्यक्तिमत्व अत्यंत बंडखोर आहेत. म्हणजे भाकरीसाठी स्वाभिमान घाण टाकणारे बाबासाहेब आंबेडकर नव्हते आणि फकीरा सुद्धा भाकरीसाठी स्वाभिमान घाण टाकणारा नव्हता. त्यांचे संबंध बघा, भाकर तर पाहिजे पण शरण येऊन नव्हे, भीक मागून नव्हे, तर अत्यंत बंडखोरी करून स्वाभिमानानं त्यांनी ती भाकरी मिळवलेली आहे. म्हणून भाकरीसाठी स्वाभिमान गहाण टाकणारे बाबासाहेब आंबेडकर नव्हते आणि फकीरा कादंबरीमधला फकीरा सुद्धा नाही असं आपल्याला म्हणता येतं. बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध लढा किंवा चळवळ किंवा विचार हे विशिष्ट एका जातीसाठी नव्हता, तर त्यामध्ये सगळ्या जातींची त्यांना काळजी होती. मग महार असेल, मांग असेल, लोर असेल, चांभार असेल, सगळ्या 18 जाती असेल आणि शोषित वर्गातील कामगार असेल, शेतकरी असतील किंवा स्त्रिया असतील, या सगळ्या शोषित घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या शोषित जातीसाठी, सबंध जातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार आणि कृती केलेली होती. फकीराची कृती सुद्धा स्वतःच्या केवळ मातंग जातीसाठी नव्हती, तर महार आणि मातंग आणि सगळ्या इतर जातींसाठी अण्णाभाऊ साठे यांचा फकीरा हा कृती प्रवण झालेला आहे, क्रांती करतो आहे असंही आपल्याला लक्षात येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा साम्य स्थळाच्या बाबत आपल्याला म्हणता येईल. माणसाला गुलाम करणं बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हतं. कोणत्याही माध्यमातून माणूस हा गुलाम असता कामा नये आणि नेमकं फकीराला सुद्धा हेच आवडत नाही. तो स्वतः, त्याचे नातेवाईक असू देत, समाज असू देत किंवा गावातील माणसं असू देत, हे कुणीही गुलाम असता कामा नये कोणत्याही माध्यमातून असं फकीराला वाटतं आहे. त्यामुळं गुलाम राहू नये आणि म्हणून गुलामगिरीतून माणसांची मुक्तता करण्यासाठी
फकीरानं शेवटपर्यंत कृती केलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक आहे साम्यस्थळाबाबत, की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये धर्मबोळेपणा नाही, देवभोळेपणा नाही. फकीराच्या वर्तनामध्ये देवभोळेपणा होता का, धर्मभोळेपणा होता का? कुठंच नाही. म्हणजे कुठली तरी लूट करण्यासाठी कुठल्या तरी ईश्वराला नवस केलेला आहे, कुठली तरी पूजा अर्चा केलेली आहे आणि मटकऱ्याचं धान्य लुटलेलं आहे, सरकारी खजिना लुटलेला आहे, कुणातरी पकडलेलं आहे, असं संबंध कादंबरीवर कुठंच नाही. त्या काळात जोगणीसारखी कृती ही जी प्रथा होती ती वाटेगावला होती. त्या जोगणीच्या प्रथेसाठी रक्षण केलं फकीरानं. मात्र जोगणीच्यासाठी पूजा अर्चा करणं, नवस करणं किंवा आणखीन काही गोष्टी धर्मबोळेपणातून करणं आणि मग पुढे कृती करणं असं फकीराच्या कृतीमध्ये संबंध कादंबरीमध्ये कुठेही आढळत नाही, जे बाबासाहेबांच्या विचारसरणीमध्ये सुद्धा आढळत नाही. महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये अहिंसा आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, प्रेम आहे, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, विज्ञाननिष्ठता आहे आणि ही सगळी मूल्यसरणी फकीराच्या वर्तनामध्ये सुद्धा आहे. वस्तुतः बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांविरुद्ध मांडलेले विचार सहजपणे लक्षात घेतले जात नाहीत. किंवा बाबासाहेब आंबेडकर सुद्धा देशभक्त होते, याकडं इतिहासकारांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ब्रिटिशांविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार लक्षात येतात. ईस्ट इंडिया कंपनीनं भारताला किती लुटलेलं आहे आणि लुटून सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीचा ताळेबंद हा तोट्यात आहे, नफा नाही मिळत, असं खोटा ताळेबंद सादर करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रबंध लिहिला तो इंग्रज सरकारची फसवेगिरी दाखवलेली आहे. आणि त्यात ते म्हणतात की इंग्रजांना जोपर्यंत लवकर आपण पाठवू शकत नाहीत तोपर्यंत आपल्याला राष्ट्र म्हणून उभारता येणार नाही. त्यासाठी इंग्रजांना लवकर त्यांच्या देशात पाठवलं पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले होते, की देशभक्त होते. फकीराचं काय? फकीराची तर संबंध कृती ब्रिटिशांविरुद्ध होती. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारा फकीरा तुम्हाला पानोपानी पाहायला मिळतो आहे. ब्रिटिशांच्या अनेक अन्यायकारक धोरणांना लाथाडणारा फकीरा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. म्हणून हा समाज, हा देश हा आपल्या विचारावर असला पाहिजे, शोषणमुक्त असला पाहिजे, तो इंग्रजांच्या कचाट्यातून मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांचं जे म्हणून अन्यायकारक वर्तन आहे ते नाकारणारा फकीरा हा ब्रिटिशांविरुद्ध कृती करतो आहे. हे सुद्धा एक साम्यस्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि अण्णाभाऊ साठे यांचं आहे असंही आपल्याला म्हणता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचा उद्धार केला तो हिंदू कोडविल्याच्या निमित्तानं. एक नवा पर्याय स्त्रियांना आत्मनिर्भर होण्याचा, स्वावलंबी होण्याचा, स्वाभिमानी होण्याचा हा हिंदू कोडविल्याच्या निमित्तानं. तर फकीराचे काय? फकीराच्या घरात आजी आहे, फकीराची आई आहे, फकीराची पत्नी आहे. या संबंध स्त्रियांबरोबर फकीरानं अत्यंत आदरपूर्वक वर्तन केलेलं आहे. किंबहुना रघुनाथ बामणांच्या घरामधल्या पत्नीबरोबर, त्यांच्या मुलीबरोबर अत्यंत आदरानं ते वर्तन करत आहेत. त्यांच्या संबंध कुठल्याही कृतीमध्ये स्त्रियांच्या बाजूनं, स्त्रियांच्या विरोधी असलेली कुठली कृती दिसते का? नाही दिसत. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जो आदर दिलेला आहे तोच आदर फकीरानं सुद्धा दिलेला आहे असंही आपल्याला म्हणता येतं. आणि शेवटचा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, तो अत्यंत महत्त्वाचा वाटतोय, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीशी जोडून घेता येतो. एका प्रसंगामध्ये आपल्या सोबत्याला फकीरा म्हणतो आहे की मला एका राजानं सांगितलेलं आहे. एक राजा होऊन गेला या ठिकाणी, एक राजा या ठिकाणी होऊन गेलेला आहे. आणि तो राजा काय सांगतो आहे तर 100 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. हा राजा सांगून गेलेला आहे असं फकीराचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? 100 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. आणि ते जगावं हे त्या राजाचं म्हणणं खरंच आहे आणि त्याप्रमाणेच मी जगणार आहे. आपल्याला जगायचं आहे. मी ज्यावेळेस त्या ओळीवर एक अंडरलाईन केली आणि विचार केला की हा राजा कोण आहे. पहिल्या वाचनामध्ये मी विचार केला की हा राजा कोण असेल.
छत्रपती शिवराय होते का? नंतर आलेले राजर्षी शाहू होते का? आणखीन कोण होतं? पण मी ज्यावेळी विचार केला की 100 वर्ष जगण्याचा संबंध हा शेळी म्हणून आणि एक दिवस वाघ म्हणून स्वाभिमान जगण्याचा संबंध हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत आलेला आहे. पण फकीरा मात्र म्हणतो की मला त्या राजाचं नाव आठवत नाही, पण हा राजा काय म्हणतोय तर स्वाभिमानानं जगायचंय आणि वाघासारखं जगायचं आहे. आणि म्हणून या संबंध कादंबरीवर फकीराचं जगणं हे अत्यंत वाघासारखं जगणं आहे. वाघ म्हणून फकीरा जगलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाची कृती बाबासाहेब आंबेडकरांची आणि फकीराची ही साधर्म्य स्थळाची आपण उल्लेख केली पाहिजे, इतिहासात नोंदवून ती ठेवली पाहिजे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळं 1959ची फकीरा या कादंबरीतली जी अर्पण पत्रिका अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे, ही अर्पण पत्रिका म्हणजे सहज केलेली औपचारिक कृती नाही. ज्यावेळी ही कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर हयात नव्हते, पण 1956 पासूनच अण्णाभाऊ साठे हे कादंबरी लिहित होते कदाचित, आणि 1959ला ती प्रकाशित झालेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकर हे हयात जर असते आणि मग फकीरा जर कादंबरी आली असती, त्याची अर्पण पत्रिका जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचली असती तर आणखी एक वेगळा इतिहास नोंदवला गेला असता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं 1956चं महानिर्वाण होतं आणि 1959ला फकीरा ही कादंबरी प्रकाशित होते की जिला अर्पण पत्रिका ही आगळी वेगळी त्यांनी लिहिलेली आहे. आणि म्हणून केवळ कुठल्या तरी माणसाला खुश करण्यासाठी, कुणाचा तरी अनुनय करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या संबंध पुस्तकांची अर्पण पत्रिका आपल्याला आढळत नाही. ज्या ज्या म्हणून अर्पण पत्रिका अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्याला लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या अर्पण पत्रिकांचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की अण्णाभाऊ साठे यांची भूमिका, अण्णाभाऊ साठे यांची एक दृष्टी ही अत्यंत सामंजस्याची होती, ती विवेकी होती, ती तर्कावर आधारलेली होती, ती सारासार विचार करणारी होती असंही आपल्याला म्हणता येईल. पण जे जे महामानव त्यांच्या अर्पण पत्रिकेमध्ये आहेत ते सगळे महामानव समाजाबरोबर नाळ जोडणारे होते असं आपल्याला म्हणता येतं. त्या समाजाच्या सुखदुःखाबरोबरची नाळ त्या महामानवांनी जोडलेली होती आणि म्हणून अशा महामानवांचा उल्लेख अर्पण पत्रिकेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे त्यांच्या इतर पुस्तकांच्या लिहिलेल्या अर्पण पत्रिकेबाबत एक असं म्हणता येईल की मॅक्झिम गोरकी असतील, उषाताई डांगे असतील, राजारामबापू पाटील असतील, रत्नापा कुंभार असतील, वसंतराव नाईक असतील, किंवा शाहीर अमर शेख किंवा त्यांचे भाऊ शंकरभाऊ साठे किंवा त्यांच्या मुली शांताबाई आणि शकुंतला, हे 2 मुली असतील, किंवा आणखी एक 2-3 अर्पण पत्रिका मी पाहिल्या आहेत की त्यांनी अशांना अर्पण केलेल्या आहेत की ज्यांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये त्यांना काही सहकार्य केलेलं आहे. त्यांची मानसकन्या एक आहे, तिच्या पतीला सुद्धा एक अर्पण पत्रिका त्यांनी अर्पण केलेली आहे साहित्यकृतीला, असे आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, अशा या मानवाचं आपल्याला काहीतरी देणं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा आपण काही देणं लागतो, त्यांच्या विचारांचं काहीतरी देणं लागतो, त्यांच्या विचाराचा प्रसार करण्याची गरज वाटते आहे. ही कुठेतरी भूमिका या फकीराच्या अर्पण पत्रिकेमध्ये आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला स्थान देणं म्हणजे समाज परिवर्तनाच्या चळवळीला स्वतःशी जोडून घेणं आहे असं आपल्याला म्हणता येतं. वस्तुतः साम्यवाद हा अण्णाभाऊ साठे यांच्या विचार चिंतनाचा कृतीचा ध्यास होता. कामगार चळवळीत ते वाढलेले आहेत. हे सगळं वाढत असताना गावगाड्यातील जातीयतेकडे सुद्धा अण्णाभाऊंचं लक्ष होतं. त्यासाठी क्रांतिकारी कार्य करणाऱ्या भारतीय संविधानामध्ये होतो. आणि म्हणून केवळ साम्यवादाने भारतीयांचे प्रश्न सुटणार नाही, तर त्याच्या जोडीला आंबेडकरवादाचीही गरज आहे याची जाण कुठंतरी अण्णाभाऊ साठे यांना झाली होती. आणि म्हणून अर्पण पत्रिका लिहित असताना फकीराला त्यांनी अत्यंत विचारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला ती वाहिलेली असं आपल्याला म्हणता येईल. या अनुषंगाने मी आपल्यापुढं फकीराच्या अर्पण पत्रिकेची दिशा सूचित केली आहे की जी दिशा समाज परिवर्तनाकडे जाते आहे.
अहिंसेकडे, शांततेकडे जाते आहे आणि इथला समाज हा शोषणमुक्त असला पाहिजे, इथला समाज हा आनंदी असला पाहिजे, या दिशेकडे ही अर्पण पत्रिका घेऊन जाते आहे असं आपल्याला म्हणता येतं. संबंध 1 तासभर मी या अर्पण पत्रिकेच्या अनुषंगानं मी माझे विचार मांडलेले आहेत. आपण ऐकून घेतला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र यांचंही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.